नमस्कार. आज होतं आद्याच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन आणि आद्याचं होतं डान्स, म्हणून आद्याला छान असं रेडी करून द्यायचं होतं. सकाळी उठून छान कामावरली आधी आणि मग घेतली मस्त चहा आणि मुलांच्या टिफिनसाठी मला सांबार वडी बनवायची होती. इकडे सांबार छान वॉश करून घेतला, बारीक बारीक चिरली, त्यात बेसन, तांदळाचं पीठ, तिखट, नमक, हळद आणि तीळ घातली. याला छान असं मिक्स करून घेतली आणि एका प्लेटला तेल लावून त्याच्यामध्ये मस्त हिचं चकता बनवून वाफेवर हिला छान असं शिजवून घेतली. म्हटलं आता हे शिजेपर्यंत मी इकडे मुलांसाठी आलूचे पराठेसुद्धा बनवायचे होते. मुलांना जर काही सेलिब्रेशन स्कूलमध्ये असलं तर काहीतरी वेगळं पाहिजेच आहे, म्हणून त्यांच्यासाठी सांबारवडी आणि आलूचे पराठे मला बनवायचे होते. सांबारवडी इकडे शिजेपर्यंत मी इकडे मुलांसाठी छान असे आलूचे पराठे बनवली, कारण म्हटलं आद्याची तयारी करायची आहे, तयारीमध्ये तर वेळ माझा भरपूर जाणार आहे. इकडे आलूचे पराठे छान असे रेडी झाले आणि आद्याच्या पप्पानी छान तिची आंघोळ करून दिली. म्हटलं तोपर्यंत तुम्ही तिला ड्रेस वगैरे घालून रेडी करून द्या, माझं टिफिनसुद्धा तयार होते, कारण 9 वाजेच मुलांना आज घरून जायचं होतं. वडी शिजून छान अशी तयार झाली होती आणि हिला तेलामध्ये मस्त क्रंची होईपर्यंत तळून घेतली. आता आद्या फ्रॉक वगैरे घालून रेडी होती, पण तो टीचरचं फोन आलं होतं की हिला थोडं मेकअप करून पाठवा आणि रेड लिपस्टिक लावाल आणि हिचं पाहिजे 2 चुटी. म्हटलं आता छोटे छोटे केस आहेत तर आद्याच्या चुट्या कशा रेडी होणार आहेत. म्हटलं चला आता कसं तरी रेडी करू आणि छान अशा हिच्या चुट्या घालून आद्याला रेडी करून दिली. आता आद्याला काजळ लावलं म्हणजे येते हिच्या डोळ्याला पाणी, म्हणून थोडं फक्त साईडवरून लावून घेतली आणि छान अशी रेडी केली आद्याला. कशी झाली आद्याची तयारी, आवडली का तुम्हाला सुद्धा सांगा कमेंटमध्ये. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.